नमस्कार मुलांनो, एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओत इयत्ता दुसरीच्या सनई या नवीन पाठ्यपुस्तकातील दुसरा पाठ बिलूचे आगमन या पाठावरील प्रश्नोत्तरे, अभ्यासक्रम व अधिक प्रश्न आपण या व्हिडिओत सोडवणार आहोत. मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड. आणि मुलांनो, तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पहा, कारण यात अधिक प्रश्नांचा समावेश केलेला आहे जे परीक्षेच्या दृष्टीने युजफुल आहेत, महत्त्वाचे आहेत. ते चुकवू नका, ते मिस करू नका. तर आता अभ्यासक्रम सोडवण्यास सुरुवात करूया. गप्पा गोष्टी करूया. पहिला प्रश्न आहे, तुमच्या घरात कोणते पाळीव प्राणी आहेत? नसतील तर कोणता प्राणी तुम्हाला पाळायला आवडेल? त्या प्राण्याचे नाव लिहा. या प्रश्नाचे उत्तर आहे, आमच्या घरात कुत्रा व मांजर हे पाळीव प्राणी राहतात. तुम्ही तुमच्या घरात कोणकोणते पाळीव प्राणी आहेत त्यांची नावे इथे लिहू शकता. प्रश्न दुसरा, तुम्ही कधी कुणाला मदत केली आहे का? कशी मदत केली? या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला तुमच्या अनुभवातून तुमच्या शब्दात लिहायचे आहे. मी लिहिलेले उत्तर असे आहे, हो, माझा मित्र पळताना खाली पडला व त्याला जखम झाली होती. मी त्याला पाणी दिले व सरांना सांगून त्याला उपचारांसाठी दवाखान्यात घेऊन गेलो. अशी मदत केली. प्रश्न तिसरा, एखादा जखमी प्राणी वाटेत दिसला तर तुम्ही काय कराल? आहे, जर मला एखादा जखमी प्राणी वाटेत दिसला तर मी त्याला प्राण्यांच्या दवाखान्यात घेऊन जाईन व त्याच्यावर उपचार करीन. या प्रश्नाचे उत्तरही तुम्हाला तुमच्या स्वतःच्या अनुभवाप्रमाणे लिहायचं आहे. मुलांनो, आता सोडवूया काही अधिक प्रश्न. आजोबांनी त्या डॅश उचलले. याचे उत्तर आहे, आजोबांनी त्या पिल्लाला उचलले. दुसरं वाक्य आहे, डॉक्टर काकांनी त्याच्यावर डॅश केले. याचं उत्तर आहे, डॉक्टर काकांनी त्याच्यावर उपचार केले. तिसरं वाक्य आहे, किती डॅश आहे ना हे पिल्लू? किती सुंदर आहे ना हे पिल्लू? चौथं वाक्य आहे, तिघेही पिल्लाला घेऊन जवळच्या डॅश दवाखान्यात गेले. याचे उत्तर आहे, तिघेही पिल्लाला घेऊन जवळच्या प्राण्यांच्या दवाखान्यात गेले. त्यानंतरचं वाक्य आहे, पिल्लाच्या पायाला डॅश झाली होती. पिल्लाच्या पायाला जखम झाली होती. आता पाहूया कोणी कोणास म्हटले. वाक्य आहे, दीपू, आता हास पाहू. हे वाक्य बाईंनी दीपूला म्हटले. दुसरं वाक्य आहे, आपण याला घरी नेऊया का? हे वाक्य दीपूने आजीला, ते प्रश्नचिन्ह आहे म्हणून, विचारले, किंवा हा प्रश्न दीपूने आजीला विचारला. आता पाहूया पुढील उपक्रम, वाचूया आणि लिहूया. प्रश्न पहिला, दीपूला शाळेतून येताना गेटजवळ कुणाचा आवाज आला? उत्तर, दीपूला शाळेतून येताना गेटजवळ मांजराच्या पिल्लाचा आवाज ऐकू आला. प्रश्न दुसरा, पिल्लाला दवाखान्यात कोण घेऊन गेले? बाई, साहिल दादा व दीपू पिल्लाला दवाखान्यात घेऊन गेले. वाचूया आणि लिहूया. या सेक्शनमधील पुढील प्रश्न आहे, बिलूला खायला काय दिले? बिलूला खायला भात दिला. वाचूया. जेव्हा ब अक्षराला ब अक्षर जोडतो तेव्हा ब हे जोडाक्षर तयार होते. जसे ब अधिक ब
बरोबर ब अशी समान अक्षरे जोडून तयार झालेले जोडाक्षरी शब्द वाचूया. गुब्बू, पिल्लू, शक्कल, विठ्ठल, खाल्ला, सुट्टी, मज्जा, अन्न, हट्ट, घट्ट, लठ्ठ हे झाले जोडाक्षरी शब्द. पाठाखालील पुढील उपक्रम आहे तो शब्दखेळ. पहिला आहे चित्रे पाहूया. अक्षरे आणि मात्रा जोडून चित्रांची नावे शोधूया. मोकळ्या जागी लिहूया. इथे चित्र दिलेली आहे ती म्हणजे पहिलं आहे फूल, दुसरं मांजर, तिसरं आहे झाड, चौथा मासा, पाचवा आहे तो लाडू आणि सहावा आहे माकड. हे शब्द आपल्याला हे दिलेले अक्षरे जुळवून बनवायचे आहेत. तर शब्द असे होतील. दुसरं होणार आहे म अधिक काना अधिक अनुस्वार अधिक ज अधिक र म्हणजे मांजर. तिसरं आहे झ अधिक काना अधिक ड म्हणजे झाड. चौथं आहे म अधिक काना अधिक स अधिक काना म्हणजे मासा. त्यानंतर आहे ल अधिक काना अधिक ड अधिक उकार दीर्घ उकार म्हणजे होणार लाडू. आणि सहावा आहे म अधिक काना अधिक क अधिक ड म्हणजेच माकड. हा शब्द आपल्याला इथे मिळतो आहे. तर मात्रा, अनुस्वार, उकार, वेलांटी हे अक्षरांशी जोडून आपल्याला चित्रांची नावं आपण शोधून काढलेली आहेत. ती अशी आहेत. फूल, मांजर, झाड, मासा, लाडू आणि माकड. मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन हेल्पफुल एज्युकेशनल व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग फुल व्हिडिओ.